हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण प्रत्येक रविवारी साप्ताहिक चर्चासत्राचं आयोजन करत असतो. त्या चर्चासत्राचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पेपर एक, पेपर दोनची तयारी करत असताना आपल्या काही शंका असतील, काही समस्या असतील, तर त्या तुम्हाला मांडता याव्यात आणि चर्चेतून त्याला आपण मार्ग काढता यावा या उद्देशाने आपण हे चर्चासत्र प्रत्येक रविवारी संध्याकाळी ठेवत असतो. त्यानंतर आता आपण दिवाळी झालेली आहे. बऱ्याच जणांचे म्हणजे 8-10 दिवस कामामध्ये व्यस्त शेड्यूलमध्ये गेलेलं असेल. पण त्याच्याबरोबरच आपली येणारी नेट परीक्षा जी डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि सेट परीक्षा जी मार्च एंडिंगला होणं अपेक्षित आहे. त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ध्येयनिष्ठ पद्धतीनं अभ्यासामधील सातत्य ठेवणं हा देखील आपल्या या चर्चासत्राचा उद्देश आहे. आपल्याला पेपर एक, पेपर दोन या दोनही पेपरचे रेकॉर्डेड लेक्चर्स ॲपवर फोल्डर प्रमाणे युनिट वाईज आपण टाकलेले आहेत. तुम्ही पाहिले असतील. आपण नोट्सही त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत, त्याही तुम्ही पाहिल्या असतील. त्यानंतर पीडीएफ नोट्स आपण पेपर एकच्या आज परत एकदा ग्रुपवर सर्व 10 घटकांच्या टाकत आहोत. त्यानंतर त्याबरोबरच पेपर दोन मराठी आणि एज्युकेशनच्या नोट्सही एज्युकेशनच्या टाकल्या जातील. मराठीच्या पहिल्या घटकाच्या तुम्हाला टाकलेल्या आहेत. उद्या उद्या म्हणजे सोमवारी तुम्हाला म्हणजे बाकीच्या घटकांच्या देखील नोट्स उपलब्ध होतील. त्या ग्रुपवर शेअर केल्या जातील, पाठवल्या जातील. त्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट घेऊ शकता. तर आता आपण चर्चा करणार आहोत की तयारी करत असताना बघा, आपण बघत बघत ऑक्टोबर संपलेला आहे. नोव्हेंबर पहिला वीक सुरू आहे. तो देखील कसा जाईल ते समजणार नाही आणि आपला डिसेंबर येईल. माझं मत आहे, जर तुम्ही सेटची तयारी करत असाल तर परीक्षेच्या आधी 3 ते 4 रिव्हिजन पेपर एक आणि पेपर दोनच्या पूर्ण अभ्यासक्रमाचं होणं अपेक्षित आहे. कारण की स्वप्न पाहणं खूप गरजेचं आहे. पण ते स्वप्न साकार होण्यासाठी जे आपला परिश्रम, सातत्य, मेहनत करावी लागणार आहे, ती मेहनत तुमच्याकडून अपेक्षित आहे. क्लासच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी तुमच्या शंका असतील, लेक्चरच्या माध्यमातून लाईव्ह रेकॉर्डेड तुम्हाला अभ्यास उपयुक्त साहित्य, त्यानंतर पेपर एक, पेपर दोनचे आपण ऑनलाईन टेस्टही देत आहोत, जेणेकरून तुम्हाला नेटसाठी त्याचा मदत होईल. आणि ऑफलाईनही टेस्ट आपण देत आहोत. पण तुमच्या अभ्यासाला परीक्षाभिमुख रूप जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत सातत्य जोपर्यंत ठेवत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट संदर्भात तुमच्या मनामध्ये किंतु परंतु असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करता, त्यावेळेस तुम्ही रिझल्टच्या जवळ असता. मागच्या वर्षी जे काही 100+ विद्यार्थी आपल्या क्लासच्या माध्यमातून उत्तीर्ण झाले, त्या प्रत्येक विद्यार्थी सातत्य ठेवायचा. जो, जसं की तुम्हाला सांगायचं झालं तर पवार सर जे केंद्र प्रमुख होते आणि वय वर्ष 56, तरी देखील त्यांचं सातत्य खूप सातत्य होतं. प्रत्येक संकल्पात समजली नाही तर त्यांचा परत कॉलेजचा मेसेज यायचे. प्रत्येक गोष्टीचं त्यांना स्पष्टीकरण हवं असायचं. कारण की मी पण समजून घ्यायचो, कारण की त्यांचं वय जास्त असल्यामुळं आणि बऱ्याचशा संकल्पना त्यांच्या स्पष्ट नसल्यामुळं त्यांना वेळ लागत होता समजून घ्यायला. पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही लवकरात लवकर समजून घेऊ शकता. तुम्हाला यापूर्वी परीक्षा दिली असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव आहे, पण त्या सरांना कोणताच अनुभव नव्हता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये एज्युकेशन विषयातून ओपन कॅटेगरीतून त्यांचा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे सर्वात जास्त वयाचं कोणतंही बंधन नसतं अभ्यासामध्ये. फक्त महत्वाचं असतं ते म्हणजे सातत्य. फक्त महत्वाचं असतं ते म्हणजे दृढ निश्चय, की नाही मी हे करू शकणार आहे. आणि फक्त महत्वाचं असतं ते म्हणजेच ध्येयनिष्ठता. की 1-2 दिवस काही कामानिमित्त आपल्या अभ्यासामध्ये खंड पडला असेल, पण ते
सातत्यपूर्ण कंटिन्यू करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि ते त्या ज्या विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्यांनी केलेलं आहे. आणि तुमच्याकडूनही मला तीच अपेक्षा आहे की तुमच्या अभ्यासामध्ये कोणताही खंड पडता कामा नये. सातत्यपूर्ण अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यामुळेच आपण तुम्हाला काही शंका असतील, तुमच्या समस्या असतील, तुमचे प्रश्न असतील, ते तुम्हाला मांडता यावेत या उद्देशाने आपण हे चर्चासत्र ठेवत आहोत. आता आपण वैयक्तिक चर्चासत्राला सुरुवात करूयात. माधुरी मॅडम, कसं चालू आहे अभ्यास? नमस्ते सर. नमस्ते. हो सर, आहे दिवाळीमुळे थोडा गॅप पडला, पण आता कंटिन्यू करेल सर. ओके ओके, चालेल. साहजिकच आहे, बरेच विद्यार्थी म्हणजे एमपीसीचे विद्यार्थी ही प्राध्यापक भरतीचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा गॅप पडलेला आहे. आणि तुमचाही पडला असेल, साहजिक आहे, जबाबदारी असतात. पण आता इथून पुढे न थांबता नेट परीक्षापर्यंत आणि न थांबता सेट परीक्षापर्यंत आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. हो सर. हम्म. काही डाऊट असतील तर तेही विचारू शकता तुम्ही कधीही. मेसेज करू शकता, फोन करू शकता. मी रिसीव नाही केला तरी नंतर मी कॉल बॅक 100% करत असतो. हो सर. चालेल. नीता मॅडम, धन्यवाद. कसं चालू आहे अभ्यास? नीता मॅडम. हॅलो. हा, येते आवाज, बोला. गुड इव्हनिंग सर. हा, गुड इव्हनिंग. कसं चालू आहे अभ्यास? चाललंय सर. आता ओके. दिवाळीमुळे गॅप पडला होता ना, हा हा हा. ते चालू आहे. चालेल. आता बघा, आपण पेपर 2चे तर आपले लेक्चर्स होत असतात प्रत्येक आठवड्यामध्ये. पेपर 1चंही आपण प्रत्येक आठवड्यामध्ये लाईव्ह स्वरूपामध्ये देखील लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कालही लेक्चर झालंय, आजही लेक्चर आहे. इथून पुढेही आपण या पद्धतीनं परीक्षा होईपर्यंत तुम्हाला लाईव्ह लेक्चरही असणार आहेत. आणि रेकॉर्डेड लेक्चर तर सर्व घटकांचे उपलब्ध आहेत. फक्त सातत्य ठेवा. तुम्हाला काही डाऊट असतील, कोणताही डाऊट, सुलभ कोणतीही संकल्पना तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्या झालेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला काही शंका वाटत असतील, त्या सोडवले असतील. सोडवलेले क्वेश्चन पेपर, पेपर 1चे 12 पेपर आपले सोडवलेले क्वेश्चन पेपर आहेत. त्यानंतर पेपर 2चेही आपण सोडवलेले क्वेश्चन पेपर देतोय. तेही व्यवस्थित पहा. त्याचा आणि अभ्यासक्रमाचा कसा सहसंबंध आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि सातत्यपूर्ण जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपला सेट हा किंवा नेटचा 100% रिझल्ट येणार आहे, यामध्ये कोणतंही दुमत नाहीये. फक्त इथून पुढे सातत्य, तुमच्या शंका असतील त्या विचारत चला, लाईव्ह लेक्चर अटेंड करत चला, रेकॉर्डेड लेक्चर्स क्रमवार पद्धतीनं सिक्वेन्सली पाहत चला. तुमचे कोणतेही प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. त्यानंतर कॉल करू शकता, मेसेज करू शकता. निश्चितच तुम्हाला त्याला प्रतिसाद मिळणार आहे. आणखी कुणाला काही बोलायचं आहे? चालेल. बरेच विद्यार्थी आहेत, पण आणि देखील ते दिवाळीच्याच सणामध्ये, दिवाळी संपलेली आहे तरी देखील त्याच उत्साहामध्ये आहेत. चालेल, पण त्याबरोबरच आपण पाहिलेलं स्वप्न, जे सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचं, ते देखील साकार होणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये शिक्षणातील दिवाळी साजरी करण्यासारखंच आहे. त्यामुळं मी सर्वांकडूनच ही अपेक्षा करतो. क्लास जॉईन केला म्हणजे आपलं सर्व काम संपलं, आता सरच सर्व करणार आहेत. मी तुमच्याकडून करून घेणार आहे. मात्र तुमचा प्रतिसाद, प्रत्येक लाईव्ह लेक्चर, प्रत्येक टेस्ट सिरीज, लाईव्ह टेस्ट सिरीज असेल, त्यानंतर ऑफलाईन ऑनलाईन कशीही टेस्ट सिरीज असेल, ते तुम्ही किती सोडवताय, किती प्रॅक्टिस करताय, किती अभ्यास करताय, किती प्रश्न म्हणजे परीक्षाभिमुख पॅटर्न समजून घेताय, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. त्यामुळं ते मिळवलं तरच आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकणार आहात. त्यामुळं सातत्य ठेवाल. दिवाळी आपली झालेली आहे, पण खरी खरी दिवाळी
आपल्या उच्च शिक्षणातील जे आपण स्वप्न बघितलेलं आहे, सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचं, ते स्वप्न साकार झाल्यानंतर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आनंदाचे फटाके फोडून आपण ती दिवाळी साजरा करणार आहोत. चालेल. परत एकदा अभ्यासासाठी सातत्य ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जिथं कमी आहे तिथं मी आहे. पण तुमच्या प्रश्न, तुमचे काय डाऊट असणं गरजेचं आहे. सिक्वेन्सली क्रमवार व्हिडिओज बघा, युनिट वाईज अभ्यास करा, नोट्स बघा, काही हवं असेल तर मागत चला, पण सातत्य ठेवला पाहिजे. तुमचा रिझल्ट आला तरच माझं यश असणार आहे. त्यामुळं मला विद्यार्थी जास्त नको आहेत, पण ते जे विद्यार्थी आहेत ते यशाच्या दृष्टिकोनातून यशानं झपाटलेले, यश मिळवण्यासाठी, जसं आपण ज्ञान पिपासू असं म्हणतो, ज्ञान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ते उत्सुक असणं गरजेचं आहे. त्याच अपेक्षानं आपण हे क्लास घेत आहे. क्लास घेण्याचा उद्देश दुसरा काही नाहीये. मला यातून काही कमवायचं नाहीये. फक्त मला माझे विद्यार्थी जे यशस्वी झालेले असतील, वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये कार्यरत असतील, याच उद्देशानं आपण हे क्लास घेत आहोत. अन्यथा म्हणजे विद्यापीठाची जबाबदारी, त्यानंतर हे सर्व करणं जोक नाहीये. याचा आपला उद्देश एवढाच आहे की उच्च विचारांचे आपले विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये असतील, ही अपेक्षा आहे. ती अपेक्षा घेऊनच आपण 5 डिसेंबर 2022ला पहिली बॅच आपली सुरू केली होती. 23ला ती ती पूर्ण झाली. 26 मार्च 2023ला, 22ला, 23ला. त्यानंतर 24ला, 7 एप्रिल 2024ची दुसरी बॅच, आणि 15 जून 2025ची आपली तिसरी बॅच पूर्ण झालेली. ही आपली चौथी बॅच आहे. निश्चितच सर्वच बॅचनी चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिलेले आहेत. त्याच पद्धतीने आपल्याकडूनही अपेक्षा आहेत. तुम्ही सातत्य ठेवाल, काही शंका असतील तर विचाराल, बिनधास्त पद्धतीने विचारा. प्रत्येक संकल्पना, सूक्ष्मातील सूक्ष्म संकल्पना समजून घ्या. निश्चित तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीये. चालेल, आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. काही डाऊट आहेत कुणाचे? नाही सर. ओके, चालेल, थांबूयात मग. धन्यवाद सर. थँक्यू सर.